नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सगळेजण आता हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा मात्र आता सत्याची जी बहीण असते ना, रिया, ती सत्याजवळ येते आणि आता सत्यादादाला म्हणू लागते, सत्यादादा, अरे काय आहे? तू एवढी न्यू कार आणली आणि तरीही काही सेलिब्रेशन नाही आपल्या घरात. अरे तू आमचं तोंड गोड केलं नाही सत्यादादा. कधी तोंड गोड करणार आहे? नाही आहे, मला काही माहिती नाही आहे. मला पार्टी हवी म्हणजे हवी. आपण काही तसं खपून घेणार नाही. सत्यादादा, तुला काय वाटलं? तुला सगळेजण सुट्टी देतील, सोडतील? जमणार नाही आहे. आम्हाला पार्टी हवी म्हणजे हवी. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, हो पार्टी तर झालीच पाहिजे, कारण आपल्या फॅमिलीत नवीन मेंबर आला आहे ना. त्यावर आता लगेच रिया ओरडू लागते, पार्टी पार्टी. सगळेजण आता पार्टी पार्टी म्हणत सत्यजितच्या पाठीमागे लागतात. तेव्हा सत्याला लागतो, ठीक आहे ठीक आहे, पार्टी तर व्हायलाच पाहिजे ना. मग चालेल, आपण पार्टी करूया, पण काय मागवायचं? त्यावर रिया म्हणू लागते, सत्यदादा, काय मागवायचं ते मला माहिती नाही, पण स्पेशल म्हणजे केक मागवायचा आहे, छान असा चॉकलेट केक. आणि मग मस्त सेलिब्रेशन. वाह, काय मजा येईल ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, चालेल, मग मी लगेच ऑर्डर करते. अहो, तुमचा मोबाईल द्या बरं. त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते, मीरा, तू ऑर्डर करणार आहे? अगं कुठनं एखाद्या वडापावच्या गाडीवरनं वडापाव मागवशील. नीट बघा कुठनं काय मागायचं आहे ते. त्यावर मीरा म्हणू लागते, डोंट वरी, एक नंबर भारी वर्ल्ड फेमस हॉटेलमधनं मी ऑर्डर मागवणार आहे. आता मात्र देविका आणि पंकज हसू लागतात. त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते, अरे बापरे, वर्ल्ड फेमस, डोंट वरी. मीरा, तू तर चांगलीच इंग्लिश मारते, पण मागायचं कुठनं कसं हे माहिती आहे ना. आता मीरा स्टाईलमध्ये सत्यजितच्या हातनं मोबाईल घेते आणि अशी तोऱ्यात उभी राहून आता पंकज आणि देविकाच्या नाकावर टिचून ऑर्डर करण्यासाठी फोन करते. त्यावर लगेच पंकज लागतो, अगं आजकाल तुला माहिती आहे का मीरा, अगं वेबसाईट असतात, त्यावरनं बुकिंग करावं लागते, ऑर्डर मागावी लागते, असा फोन नाही करावा लागत. आणि काय स्टाईलमध्ये फोन करते. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, काळजी करू नका, सांगलीतल्या फेमस किचनमधनं आपल्याकडे ऑर्डर येणार आहे. मी साधीसुधी नाही आहे, किचनपर्यंत ओळख आहे माझी. आता मात्र लगेच इथे मीराने रवीला फोन लावलेला असतो. आता रवीच्या बिझनेसचाच पहिला दिवस असतो. रवी रियाज किचन त्याने सुरू केलेलं असतं. त्यावर मीरा म्हणू लागते, हॅलो रवी भाऊजी, रवीज रियाज किचन ना? तेव्हा रवी म्हणू लागतो, हो बोल ना वहिनी. त्यावर मीरा म्हणू लागते, म्हणजे कसं आहे ना, आमच्या घरात आज एक न्यू कार आली, नवीन मेंबर, आणि म्हणूनच आम्हाला सेलिब्रेशन करायचं आहे. त्यामुळे आम्हाला रवी रियाज किचनमधनं काहीतरी स्पेशल मिळू शकतं का, ज्यामुळे आमचं हे सेलिब्रेशन खूपच छान होईल. त्यावर रवी लागतो, डोंट वरी वहिनी, एक नंबर भारी सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे, आणि त्यासाठी मी आमच्या किचनचे जे स्पेशल मेनू आहेत ना, ते मी खास तुमच्यासाठी बनवून स्वतः ऑर्डर करण्यासाठी येईल. तेव्हा मीरा म्हणू लागते, चालेल, पण रवी रियाज किचनमधनं आम्हाला एखादा केक मिळू शकतो का? त्यावर रवी लागतो, नक्की, चॉकलेट केक तुम्हाला नक्की मिळून जाईल, काळजी करू नका, मी लवकरच ऑर्डर घेऊन पोहोचवतो. असे म्हणत आता मात्र लगेच मीरा फोन ठेवते. त्याच वेळेस धावतच रिया जाते आणि मीरा, वहिनी तू खूप बेस्ट आहे, असे म्हणत आता लगेच मीराला मिठी मारते. सगळेजण खूपच खुश असतात, पण पंकज आणि देविका मात्र खूपच रागाने सत्या आणि मीराकडे बघत असतात. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, चला, माझे दोन्ही बी पोरं आता बिझनेसच्या मार्गाला लागले. माझा रव्या आणि सत्या दोघी बी खरंच एक नंबर गुणी पोरं आहेत बरं का. त्याच वेळेस आता पंकजला मात्र राग येतो. तेव्हा लगेच आता निरुपा मनाशीच म्हणू लागते, घ्या, दोन पोरांचं कौतुक सुरू झालं, पण या बिंडोक पंकजचं अजून कुठेच बिझनेस करायचं काहीच लक्षण दिसत नाही आहे. एक नंबरचा मूर्ख आहे हा पंकज, असे निरुपा आता मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, झालं, दोन पोरांचं कौतुक झालं, पण माझ्या नवऱ्याचं कौतुक कधी ऐकणार आहे मी? कधीही बघावं यांच्या तोंडात फक्त सत्या आणि रवी, माझ्या पंकजची वावा कधीच नाही आहे यांच्याकडे. पण ते तरी काय करणार, चूक तर या पंकजीच आहे ना. एवढे पैसे येऊ नये, अजून बिझनेसला सुरुवात नाही, काही प्लॅनही नाही, काय चालू आहे कुणास ठाऊक. पंकज आता आपल्या रूममध्ये येतो आणि कॉटवरती मस्त आरामात बसलेला असतो. तेवढ्यात देविका येते, पंकज, अरे काय चालू आहे, तू एवढा आरामात कसा बसू शकतो बेबी? अरे बघ,
त्या सत्याने त्याचा बिझनेस सुरू केला, रवीने देखील सुरू केला, आणि तू तू असा हातावरती हात देऊन बसणार आहे का बेबी? अरे त्या दोघांचं कौतुक सोहळा चालू आहे बाहेर, आणि तू तू असा आरामात बसलाय. हे बघ पंकज, तुला काही करून तुझ्या बिझनेसला सुरुवात करावीच लागेल. त्यावर पंकज लागतो, बेबी रिलॅक्स हो. अगं या दोघांचा कुठे बिझनेस? छी, एक गॅरेजवाला ड्रायव्हर आणि दुसरा स्वयंपाकी, याला बिझनेस म्हणतात का? लाज वाटते या दोघांच्या बिझनेसची. त्यावर देविका म्हणू लागते, हो नाही मग तुझा काय बिझनेस आहे सांग ना. अरे निदान काहीतरी करतायत, हातपात हलवतात ना ते, पण तुझं काय आहे? अरे कुठे तुझी स्वप्न? अरे मग कर ना पूर्ण. हे बघ पंकज, आता मी तुझं काही ऐकणार नाही. जा पटकन वही पेन घेऊन ये. आता पंकज लगेच वाकडं तिकडं तोंड करतो. बेबी तू काय आता मला अभ्यास करायला लावणार आहे का? राहू दे ना. त्यावर देविका मला ते चालणार नाही. जा म्हटलं ना, जायचं आणि वही पेन घेऊन यायचं. पंकज आता बाजूला जातो, वही पेन घेऊन येतो. तेव्हा आता तो देविकाला विचारू लागतो, बेबी आता काय अभ्यास करू का मी? नाही, नेमकं तुझ्या मनात काय आहे? मला पुन्हा शाळा शिकवायला लावते की काय? त्यावर देविका म्हणू लागते, इकडे लक्ष दे पंकज. तू आता या वहीवरती तुझ्या मनात ज्या काही कल्पना असतील बिझनेसबद्दल त्या सगळ्या लिहून काढ. म्हणजे त्याप्रमाणे आपण काय करायचं काय नाही ते ठरवू शकतो. चल पटकन सुरुवात कर. आता इथे पंकजला तर आळस आलेला असतो. काय लिहावं काही सुचत नाही. तो आता चिरखुडे असे वाकडे तिकडे गोल काढू लागतो. तर आता देविका मोबाईलमध्ये बघत असते बिझनेसचे काही प्लॅनिंग आहेत की नाही. तेव्हा आता लगेच ती पंकजला म्हणू लागते, पंकज मला असं वाटतंय आपण मोबाईल शॉपी काढायची का? त्यावर पंकज लागतं, शी मोबाईल शॉपी? नाही 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 नाही, माझ्या लेवलचं काम नाही आहे बेबी ते. दुसरं बघूया आपण काहीतरी. त्यावर देविका म्हणू लागते, मग आपण घरोघरी डिलेवरी पोच करण्याचा बिझनेस करायचा का? तोही अतिशय उत्तम राहील. त्यावर पंकज लागतो, बेबी अगं माझ्या लायकीचं नाही आहे. माझं स्टेटस काय तुला माहिती आहे ना? माझ्याकडे एवढ्या डिग्र्या आहेत. माझ्या डिग्रीचं काहीतरी बघ. त्यावर लगेच देविका म्हणू लागते, हो हे तुझ्या लायकीचं नाही, ते तुझ्या लायकीचं नाही. अरे लायकी आहे का तुझी तेवढी? तू एक काम कर पंकज, तू ना किराणा मालाचं दुकान खोल आणि तिथे बसण्याचं काम कर. तुला तेवढंच जमन. इतरांना किराणा देण्याचं काम जमेल तुला. तेच बिझनेस कर तू. त्यावर पंकज लागतो, बेबी अगं तू माझी चव घालवते का? अगं असं काय करते बेबी? अगं माझं स्टेटस बघ ना. अगं माझी स्टेटस बघून तू मला काहीतरी सुचवलं पाहिजे. हे असलं गावरान गंगूसारखं काही सुचवू नको. आणि मुळात म्हणजे बेबी माझी स्वप्न खूप उंचावरती जाण्याची. हे असले छोटे मोठे धंदे मी नाही मोकळा करायला. त्यावर देविका म्हणू लागते, हो अरे मग कर ना काहीतरी. असं हातावरती हात देऊन तू घरात बसून पैसे संपवणार आहे का? अरे आधी बिझनेस सुरू कर, छोटा का होईना, तेव्हा कुठे मोठ्याला बिझनेसला जाशील ना. हे बघ पंकज, मला आता तू सिरियस झालेला पाहिजे. अरे कधीतरी सिरियस हो ना. दाखव वही, काय लिहिले दाखव. आता पंकज मात्र वही द्यायला नकार देत असतो. देविका त्याच्या हातनं वही हिसकावून घेते आणि बघते तर काय, सगळीकडे अशा चिरखुड्या वगैरे काढलेले असतात. त्यात काहीच आयडियाज लिहिलेले नसतात. देविका मात्र भडकते, पंकज तू आता कधी सिरियस होणार आहे? त्याच वेळेस आता इकडे हॉलमध्ये सत्या, मीरा आणि रिया तिघेही मस्त मोबाईलमध्ये गेम खेळत असतात. मजा मस्ती चालू असते, आरडाओरडाही चालू असतो. तेवढ्यात आता निरूपा येते. अरे काय बसलाय तुम्ही निवांत? आणि मीरा, अगं तू रवीच्या किचनमधनं ऑर्डर केली ना, मग रवी आला की नाही, कुठपर्यंत आलाय बघ की फोन करून. तेवढ्यात लगेच दरवाजात रवी आलेलं असतं. काही गरज नाही, मी पोचलोय तुमच्या घरी आणि आता लवकरच सेलिब्रेशन सुरू होणार आहे. आता मात्र रवी लगेच ऑर्डर घेऊन आणि केक घेऊन आलेला असतो. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, रवी हे बघ आज मस्त सेलिब्रेशन होणार आहे बरं का. त्याच वेळेस आता पंकजला रूममध्ये रवीचा आवाज ऐकू येतो. तेव्हा तो बेबीला म्हणू लागतो, बेबी आपण नंतर सिरियस होऊया ना, चल पटकन बाहेर जाऊया, केकचं सेलिब्रेशन करायचे ना. दोघेही हावरट लगेच आता बाहेर आलेले असतात. त्याच वेळेस आता सत्या रवीजवळ जातो आणि लागतो, रव्या अरे या ऑर्डरचे किती पैसे झाले सांग बरं. चल मी तुझ्या ऑर्डरचे पैसे देऊन टाकतो. त्यावर रवी लागतो, सत्या दादा अरे काय बोलतोय तू? नाही नाही नको, मी नाही घेणार पैसे. अरे मी घरच्यांसाठी आणलं नाही सगळं. त्यावर सत्या म्हणू लागतो, नाही या रव्या, आज तुझ्या किचनचा पहिला दिवस होता, त्यामुळे तुझी बोनी व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मी तुला पैसे देणार आहे, ज्यामुळे ते तुला आयुष्यभर लक्षात राहतील आणि माझ्यामुळे तुझ्या धंद्याची सुरुवातही होईल. त्यामुळे सांग पटकन. त्याच वेळेस आता रवी लागतो, सत्य दादा
उगाच मला खाली बघायला लावू नको हं. मी पैसे घेणार नाही आहे म्हटल्यानंतर नाही घेणार. त्यावर सत्या म्हणू लागतो, रव्या अरे बिझनेसमध्ये नाती कधी आणायची नसतात आणि नात्यांमध्ये बिझनेस आणायचा नसतो. दोघांना बी दूर ठेवायचं असतं, त्यामुळेच बिझनेस चालतो. नाहीतर काही काही लोकांचं कसं आहे, बिझनेसही नाही आणि काहीच नाही, हात हलवीत मोकळे बसलेले असतात. आता पंकजला इथे सत्याने टोमणा मारलेला असतो. निरूपा मात्र या फुसक्या पंकजकडे रागानेच बघू लागते. त्यावर लगेच आता सुधाकर भावून लागतात, रवी अरे तुझा सत्य दादा अगदी बरोबर बोलतोय. तुझ्या आज धंद्याची बोनी की नाही, मग तू त्याच्याकडनं पैसे घे. आशीर्वाद म्हणून सत्यादादाचे तुझ्याकडे नेहमी पैसे असतील आणि तुझ्या लक्षातही राहतील. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, रव्या तू काय पैसे सांगणार नाही मला माहिती, पण या ऑर्डरचं किती पैसे झाले असतील ना हे मला माहिती आहे. असे म्हणत सत्य आपलं पॉकेट काढतो आणि त्यातनं 500च्या 4 नोटा म्हणजे 2000 रुपये काढतो आणि रवीच्या हातात देतो. रवी हे घे तुझ्या ऑर्डरचे पैसे. आता रवी पटकन सत्यदादाच्या पाया पडतो. त्याच वेळेस पंकज येतो त्याच्याजवळ आणि लागतो, रव्या अरे मी सगळ्यात मोठा भाऊ आहे, खरं तर तू माझ्या पाया पडायला पाहिजे. या सत्याच्या कुठे पाया पडतोय तू? त्यावर रवी लगेच पंकजकडे बघतच म्हणू लागतो, नाही पंकज दादा मी तुझ्या पाया नाही पडू शकत, कारण तू जरी वयाने मोठा असला ना तरी कर्तृत्वाने उंचीने माझा सत्यदादा आकाशापेक्षाही मोठा आहे. आता देविकाला तर खूपच राग येतो. त्याच वेळेस आता लगेच रवी सत्यदादाकडे बघतो आणि म्हणतो, सत्यदादा तुझे खूप खूप आभार. खरंच तू जर माझ्यासोबत असला ना मला कसलीच भीती वाटत नाही रे. असं वाटतंय की आपलं सत्यदादा आपल्याला कुठल्याही संकटात पडू देणार नाही, असं अगदी मन रिलॅक्स असतंय. त्यामुळे सत्यदादा बरं झालं तू आज माझी बोनी केली. माझा बिझनेस नक्कीच चालणार. पण सत्यदादा मला या पैशांव्यतिरिक्त अजून 1 रुपया दे ना, म्हणजे आशीर्वाद म्हणून मी आयुष्यभर माझ्याजवळ जपून ठेवेन. मला तुझ्या आशीर्वादाची खरंच खूप गरज आहे रे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, रव्या अरे फक्त एवढंच ना, मग हा घे 1 रुपया. आता सत्याने 1 रुपया रवीच्या हातात दिलेला असतो. रवी पटकन आपल्या दादाला मिठी मारतो. त्याच वेळेस आता पंकजला खूपच राग येतो. तेव्हा पंकज लागतो, रव्या तू बोनी केली आहे सत्याच्या हातनं, पण हा सत्या कसा आहे आणि काय आहे तुला माहिती आहे ना. मला नाही वाटत तुझा बिझनेस चालणार आहे म्हणून, कारण मम्मा या सत्याला काय बोलते माहिती आहे ना, पनवती 1 नंबरचा पनवती हा, आणि याच्या हातनं तू बिझनेसची बोनी केली, अवघड आहे बाबा. त्याच वेळेस आता निरूपाला या पंकजचा राग येतो. तेव्हा सत्य मला लागते, फुसक्या तुला कोणी मध्ये बोलायला लावलं रे, आणि नाही म्हणजे मुळात आमचे बिझनेस चालू की नको चालू की ते बंद पडू याची तुला का काळजी. अरे हे चालणार आहे की नाही ते बघण्यासाठी बिझनेस उभा करावा लागतो. आमच्या दोघांचा बिझनेस उभा झालाय फुसक्या. तुझ्या बिझनेसचं काय, कुठपर्यंत आली तुझी गाडी, की अजून चालूच होत नाही आहे. आता मात्र देविकाला तर खूपच राग येतो. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, चला चला तो केक थंड होऊन जाईल बरं, चला आपण सेलिब्रेशन करून घेऊया. सगळेजण आता मस्त आनंदात असतात. आता सत्यदादाने आणि रवीने दोघांनी मिळून केक कटिंग केलेला असतो. आता मात्र लगेच रिया म्हणू लागते, हुप हुप हु रे. सगळेजण एन्जॉय करत असतात. आता लगेच सत्या रवीला केक भरवतो, रवी सत्यदादाला भरवतो. त्यानंतर निरूपा, रिया, मीराबाईंनी सगळ्यांना केक भरून झालेलं असतं. सत्या एक केकचा पीस हातात घेतो आणि फुसक्याजवळ जातो. आता फुसक्याच्या तोंडाजवळ केक नेताच फुसक्या आ करू लागतो. आता सत्या 2 ते 3 वेळेस तो केक पाठीमागे घेतो. पंकजला राग येतो. आता सत्या लगेच सॉरी असे म्हणत आता मात्र पंकजच्या तोंडात थोडासा कणभर केक घालतो आणि पुन्हा माघारी घेतो. पंकजला खूपच राग येतो. त्याच वेळेस आता सत्य तो केकचा तुकडा देविकाला देतो. तर आता असं केकचं सेलिब्रेशन झालेलं असतं. सगळेजण खूपच खुश असतात, आनंदात असतात. आणि त्यानंतर आता सेलिब्रेशन झाल्यानंतर मीरा मात्र संध्याकाळची वेळ असते, किचनची साफसफाई करत असते. तेवढ्यात रवी येतो. मीरा वहिनी अगं झाली की नाही तुझी आवरावरी, किती काम करशील. तेव्हा मीरा म्हणू लागते, रवी भाऊजी अहो आज कुठे मी काही काम केलं आहे, आज तर तुमच्या हातचं चांगलं चुंगलं खाऊन ढाराडूर झोपणार आहे मी. खरंच भाऊजी अहो काय चव आहे तुमच्या हाताला, 1 नंबर भारी आहे. मला तर खूप आवडते. असं वाटतंय की माणसाने बोटं चाखतच राहावी. खरंच भाऊजी अहो कसलं किचन आहे तुमचं, 1 नंबर हा. तुमच्या हातातनं अन्नपूर्णा असे असंच म्हणावं लागेल. मला तर खूप आवडलंय. काय डाळ बनवली होती, साधीसुधी पण टेस्टी. तेव्हा लगेच आता रवी लागतो, वहिनी
माझं कौतुक केल्याबद्दल खूप थँक्यू. मला खूप भारी वाटतंय. पण वहिनी, मला तुझ्याशी बोलायचं होतं. अगं आता सत्यदादाचा बिझनेस सुरू झाला आहे ना, मग आपल्याला ना त्याचं उद्यम कार्ड काढायला पाहिजे आणि म्हणूनच मला काही डॉक्युमेंटची गरज आहे. तुम्हाला ते डॉक्युमेंट्स आणून देतील ना? त्यावर मीरा म्हणू लागते, उद्यम कार्ड म्हणजे काय असतं भाऊजी हे? त्यावर रवी म्हणू लागतो, अगं वहिनी तुला माहिती आहे, आपण जर एखादा उद्योग सुरू केला म्हणजे बिझनेस, तर आपल्याला सरकार त्यात पोर्टर म्हणून काही पैशाची मदत करतं, कर्ज देतं आणि वारंवार अशा सुविधा येत असतात बरं का. आपल्याकडे जर ते उद्यम कार्ड असेल तर त्या सुविधांचा लाभ घेता येतो आणि मग आपल्याला लोनही मिळतं आणि सरकारकडून या सगळ्या बिझनेससाठी आपल्याला मदतही होती. म्हणून मला सत्यदादाचे हे उद्यम कार्ड बनवून घ्यायचे, त्यासाठी डॉक्युमेंट्स लागतील वहिनी या. त्यावर मीरा म्हणू लागते, वा रवी भाऊजी, अहो आपल्या भावाची किती काळजी कराल तुम्ही. त्यावर रवी म्हणू लागतो, मग सत्यदादा माझी किती काळजी करतो, मग एवढं नाही करू शकत का? तेव्हा मीरा म्हणू लागते, बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली. तसे ते डॉक्युमेंट्स मला हवेच होते. मी जाते आणि पटकन बघते हा. असे म्हणत आता मीरा आपल्या रूममध्ये निघालेली असते. आता रूममध्ये सत्या अंथरूण टाकून तयार असतो. तो खूपच आज आनंदात असतो, कारण आता त्याच्या आयुष्यात अजून एक गाडी आलेली असते ना. त्याचं एक स्वप्न पूर्ण झालेलं असतं. तेवढ्यात धूमकेतू येते आणि आता पाण्याचा तांब्या तिथे टेबलवरती ठेवताच सत्य धावतच धूमकेतूजवळ जातो आणि पटकन धूमकेतूला उचलून आता तिला घरात गोलगोल फिरू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो अहो काय करताय तुम्ही, सोडा बरं, सोडा खाली, काय झालंय. तेव्हा आता सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आज तुझ्यामुळे माझ्याकडे नवीन कार आली, हे फक्त तुझ्या आयडियामुळे झालं. त्यावर मीरा म्हणू लागते, अहो मी तर फक्त तुम्हाला आयडिया दिली, पण मनाची तयारी तर तुमचीच होती ना. आणि अशी एक नाही, अजून भरपूर स्वप्न पूर्ण होणार आहे तुमची, फक्त तुम्ही तयार असायला पाहिजे. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तुझी जर साथ असेल ना तर 2च्या 4 गाड्या अशा होतील आपल्या, तू काळजीच करू नको. त्यावर मीरा म्हणू लागते, होणार, तुमचा बिझनेस पुढे जाणार आणि एक दिवस तुम्ही बिझनेसमॅन होणार. तेव्हा सत्य म्हणू लागतो, खरंच धूमकेतू. त्यावर मीरा म्हणू लागते, हो, पण त्यासाठी रवी भाऊजी म्हणाले ते उद्योजक कार्ड काढावं लागेल, मला तुमचे डॉक्युमेंट्स हवे, प्लीज द्याल ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बरोबर देतो. आता कपाटातनं सत्य एक पिशवी काढतो, त्यात काही डॉक्युमेंट्स असतात, पण त्यात बर्थ सर्टिफिकेट नसतं. मीरा मनाशीच म्हणू लागते, चला या निमित्ताने मला यांचं बर्थ सर्टिफिकेट तरी बघायला मिळेल, पण आता त्यात कुठेही सापडत नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो यात सगळं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन, पण तुमचं बर्थ सर्टिफिकेटच नाही आहे, ते कुठं ठेवलं आहे. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू त्याची कधी गरज पडली नाही गं, पण अजून एक पिशवी मी त्यात बघतो. अजून एक पिशवी सत्याने काढलेली असते, त्यात मात्र आता सत्याच्या पहिलीपासूनचे ते लहानपणापासूनचे तर 12वीपर्यंतचे सगळे काही रिझल्ट असतात. आता मात्र शिष्यवृत्तीचाही रिझल्ट असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, वा यात तर सगळं काही जपून ठेवलं आहे. अहो बघा ना, किती मार्क्स पडत होते तुम्हाला, तुम्ही तसे हुशार होता. आणि हे बघा यात काय लिहिलं आहे, सत्यजित गायकवाड हा गुणी मुलगा आहे, म्हणजे तेव्हा तुम्ही गुणी होता. त्यावर सत्याला धक्का बसतो, धूमकेतू अगं काय बोलतेस तू, तेव्हा गुणी होतो म्हणजे आत्ता बी मी गुणीच आहे. त्यावर मीरा हसू लागते. तर आता सत्या लगेच धूमकेतूला आपल्या लहानपणापासून जे फोटो दाखवू लागतो, हे बघ मी लहानपणी शाळेत नाटक केलं होतं, गाण्यात भाग घेतले होते, त्याचे सगळे फोटोज असतात, पण लहानपणी म्हणजे एकदम छोट्यापणीचा कुठलाही फोटो दिसत नाही. मीरा आता विचारू लागते, काय हो तुम्ही असे अगदी लहान होतात तेव्हाचे फोटो नाही आहेत का. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू आता मी येऊलासा असणार, फोटो काढले की नाही मला काय माहिती, आणि ते असतील तर बापाकडे असतील, माझ्याकडे कसले. आता मात्र मीराला जरा संशय येतो. बरं ठीक आहे, मी बाबांकडे बघते. असे म्हणत मीरा आता सुधाकर भाऊंच्या रूममध्ये येते. बाबा माझं ना जरा काम होतं, मला यांचं बर्थ सर्टिफिकेट हवं आहे, मागे तुम्ही देईल म्हटले होते, पण यांच्याकडे तर नाहीच आहे, मग तुमच्याकडेच असेल ना. म्हणजे कसं आहे ना, त्यांना बिझनेससाठी कार्ड काढायचे, त्यामुळे प्लीज द्याल बाबा मला. आता सुधाकर भाऊंसमोर मोठा प्रश्न पडलेला असतो, त्यांना काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा ते म्हणू लागतात, मीरा मला बघावं लागेल, शोधावं लागेल. मग मीरा म्हणू लागते, चालेल बाबा मी थांबते, तुम्ही शोधा. आता सुधाकर भाऊ कपाटामध्ये शोधू लागतात, काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. ते मीराला म्हणू लागतात, मीरा मला 2-3 दिवसांचा वेळ हवा आहे, सापडायला खूप वेळ लागेल गं. मीरा मनाशीच म्हणू लागते, एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असे कसे गहाळ झाले असतील, असे कसे सापडत नाही, ते जीव लावून ठेवले नसतील का नाहीच आहे.
असे असंख्य प्रश्न मीराच्या मनात आलेले असतात. त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता सुधाकर भाऊंनी मीराने हट्ट धरल्यामुळे आता सत्यजितचं बर्थ सर्टिफिकेट मीराला दाखवलेलं असतं. मग लगेच आता मीरा त्या फाईल उचकू लागते. तर आता त्यात सासूबाईचा म्हणजे निरूपाचा फोटो असतो. निरूपाने मोठ्या महोत्सवामध्ये भाग घेतलेला असतो. तिथे तिने नृत्य केलेलं असतं. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, मीरा हे बघ, अगं तुझ्या सासूचा इथे नंबर आला होता या नृत्यामध्ये. बघ किती छान डान्स करत होती तुझी सासू. आता निरूपाचा फोटो असतो. आता तिला त्या वर्षी मोठं बक्षीसही मिळालेलं असतं. मोठा महोत्सव असतो. 1999 मध्ये हा नृत्य सोहळा झालेला असतो आणि त्यात निरूपाचा 1 नंबर आलेला असतो. आता लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते, 1999 ही तर यांची जन्मडेट आहे, म्हणजे त्यांचाही त्याच वर्षी जन्म झालेला आहे ना. याचा अर्थ मग सासूबाईंना दिवस केलेले होते का? मग तसं म्हटलं तर हा कार्यक्रम चालू असताना सासूबाईंना 8वा महिना असेल. मग 8वा महिना असतानाही सासूबाईंनी नृत्य केलं होतं का? हे कसं शक्य आहे? नाही. आता मीरा लगेच त्या महोत्सवाचे फोटो बघू लागते. आता मात्र निरूपाचे फोटो बघताच मीराला धक्काच बसतो. कारण ज्या दिवसांमध्ये सासूबाईंना 8वा महिना असायला हवा त्या फोटोमध्ये तर सासूबाईंचं फोटोच दिसत नाही आहे. याचा अर्थ यांचा जन्म नेमकं कुणाच्या पोटी झाला आहे? हे सासूबाईंचा मुलगा नाही आहेत का? हे कुणाचे आहेत? असे असंख्य प्रश्न आता मीरासमोर उभे राहिलेले असतात. आता मात्र मीरा या प्रश्नांची उत्तरं सुधाकर भाऊंकडनं मागणार का? सुधाकर भाऊ काय उत्तर देणार? सत्यजित नेमकं कुणाचा मुलगा आहे हे सत्य लवकरच आपल्याला समजणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.